प्रेमाने मिटती मनाची अंतरे, प्रेमाला प्रेमाने पाहू चला. प्रेमाचा प्रवाही प्रेमाचे भोवारे, प्रेमाची वादळे ती जरी. प्रेमाच्या लाटाया प्रेमाने वाहून, प्रेमाच्या तीराशी नीती तरी. प्रेमाचा चांदवा झरतो बेभान, प्रेमाचे उधाण झेलू चला. थँक्यू व्हेरी मच ईशा मॅडम. युअर वेलकम. थँक्यू सो मच मॅडम. अरे नाही नाही, लाज नाही वाटत तुला? अरे तुझ्याशी बोलतेय मी. ऍडव्होकेट चौधरी चांगलं चालवलं था माझं मॅटर. केस फिक्स करताना जराही लाज वाटली नाही तुला? अरे तुझ्याशी बोलतेय मी. आता का मान खाली घालून बसलाय? मला काही समजत नाही. तुझं आणि त्या ईशाचं काय चाललंय ते? तुम्ही दोघांनी मिळून फिक्स केलीये माझी ही केस. तुमचं काय प्रेम प्रकरण आहे ते घरी ठेवा ना. इथे कोर्टात पक्षकारांचं नुकसान का करता? आता जरा शांत हो. इट्स ऑल ओव्हर. तू घरी चल. माझा नो, इट्स नॉट ओव्हर. तू हात लावू नकोस मला. मला तुझं तोंडही बघायचं नाहीये. मी हायकोर्टात जाईन, सुप्रीम कोर्टात जाईन मी. पण मी सोडणार नाही तुला. सोडणार नाही मी तुला. आणि काय हो चौधरी, कसं वाटतंय आता? पैसे घेऊन स्वतःच्याच क्लायंटला हरवून बरं वाटतंय ना? तुम्ही आणि तुमचे ते सिनियर प्रधान, तुम्ही फक्त बाता मारण्यात हुशार आहात. पोकळ आश्वासन देऊन तुम्ही पक्षकारांना सरळ सरळ गंडवता. मी बार काउन्सिलकडे कंप्लेंट करीन तुमची. सोडणार नाही मी कोणाला. कळलं तुम्हाला? सोडणार नाही मी कोणाला. ऍडव्होकेट चौधरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. हे बघा, मी तिच्या वतीनं बाई काय वाटतं तसं बोलल्या तुला? आपण कधीच नाही बोललो त्या केस बद्दल. काहीच आपल्यात तसं काहीच नव्हतं. आपल्यात काहीच नव्हतं. खरंच आपल्यात काहीच नव्हतं. ट्रू, करेक्ट. एनिवे, कॉंग्रॅट्स आर्टिस्ट, कॉंग्रॅच्युलेशन्स. आज तू तुझी पहिली केस जिंकलीस. गुड. ऍक्च्युली यू शुड पार्टी. पेढे वाट, घरी सगळ्यांना कळव. आज मी
ऍडव्होकेट ओम चौधरी याला हरवलं. ओम, अरे every case has its own destiny. बरोबर आहे, हेही बरोबर आहे. आणि कोर्टात तू जे काही बोलत होतीस ते सगळं तुला पटत होतं असं दिसतंय. या केस मधून मी इतकंच शिकले की आपण महत्वाचं नसतो, आपले पक्षकार हे जास्त महत्वाचे असतात आणि आपल्या क्लायंटला जे हवं तेच बोलायला हवं ना आपण कोर्टात. व्हेरी ट्रू. खूप मोठी वकील होणार असतो खरंच. आय कॅन सी दॅट. मला हे असं सॉर्टेड नाही जगायला जमणार. तू खूप खूप गोष्टी सोप्या करून घेतल्यास तुझ्यासाठी, त्या अगदी तुझ्या पहिल्याच केसच्या बाबतीत. तू इनक्रेडिबल आहेस. मला हे नाही जमणार. रादर मला आता काहीच जमलं असं वाटत नाही. तुझ्या पुढे ना खूप तगडं आणि खूप मोठं करिअर आहे. युअर ब्राईट फ्युचर. विश यू ऑल द बेस्ट. निशा, हे कसलं विचारत आहेस? काय? हे निशा, काय झालं? काय सांगत होतीस मला? अगं हो ना, मी तेच सांगण्यासाठी तुला चिठ्ठी ठेवली होती, तू ती वाचलीच नाहीस. कोर्टात येऊन मी तुला सांगत होते, सगळा वेळच नव्हता, ऐकच नसतं. हे बघ, मला तुला असं सांगायचं होतं की ओम काय ओमचं काय झालं तुला? तू आधी डोळ्यातच बरं. काय काय ओमचं काय सांग. हो हो, पण इथे नाही. मॅटर आपल्या फेवर मध्ये आहे ना. चल आपण आज ग्रीन रिस्कला जाऊया. मग सांगतो तुला. चल. अशोक सर, आपण जाऊया घरी परत. मला खूप काहीतरी चुकतंय असं वाटतंय. चल प्लीज, आता आलोय ना आपण. चल ठीक आहे. हाय, बोल. अगं बोल. काय बोल इशू? मी केव्हाची तुझ्या फोनची वाट बघतीये. तुझ्या केसचं काय झालं? त्यांचं पिटिशन डिसमिस केलं कोर्टाने. म्हणजे काय? तू जिंकलीस का हरलीस ते सांग मला. जिंकले. हो उमा, मोठे बाबा, आपली ईशा केस जिंकलीये. आई, आई माझ्याशी बोल ना. कॉंग्रॅच्युलेशन्स ईशा, कॉंग्रॅच्युलेशन्स. आय एम सो प्राऊड ऑफ यू. अगं ओमच्या अगेन्स्ट पहिली केस तू जिंकलीयस. किती आई. काय काहीतरी काय बोलते. आणि इशू, अशी मेंगळटासारखी काय ग बातमी देतेस? मला सांग तुला काय हवंय ते. नाही नाही, तुझ्या जे मनात आहे ना ते माझ्याकडनं गिफ्ट तुला. काही नकोय मला. मला जे हवंय तेच नाहीये माझ्याकडे. मी गोष्टी जमवून काय करू आई? आई पण कमालच करतेय. बोर्डात आल्यासारखी वागते. फोनच स्विच ऑफ करते, नाही तर आपल्याला काहीच बोलता येणार नाही. ए प्लीज, फोन स्विच ऑफ नको करूस, त्याच्यामुळे आणखीन कॉम्प्लिकेशन्स वाढतील. तू सायलेंट वरती टाकतो. ईशा, मी तुझी ही फेस समजू शकते, तर आईला पण समजून घे ना. तिला आनंद झालाय, तू तुझ्या आयुष्यातली पहिली केस जिंकलीयस. एनिथिंग फॉर यू मॅडम? कोण कशात जिंकलं?
परत आलास? हा मग मी परत आलो, तुम्हाला परत पाहून मला परत आनंद झाला. कोण कशात परत जिंकलं? ईशा केस जिंकलीये. अरे वा, कॉंग्रॅट्स. नाही एवढं काही नाही, म्हणजे ओमची केसच वीक होती ना म्हणून. अच्छा, म्हणजे ते पण आलेत का? कुठं आहेत? नाही, तो नाही आला. नाही का? मला वाटलं ती केस जिंकला की काय. येस सर. काय सांगत होतीस तू? सांग. ईशा, मला शोभना मावशी भेटली होती, ओमच्या ऑफिसात ज्या काम करतात त्या. हा, तीच. म्हणजे तू तिला ओमची खोटी आई म्हणून ओळखतेस. तीच ही शोभना मावशी. ईशाला ओमची आई म्हणून मी भेटले. काय? मला वाटलं की ओमनी सगळी पैसे देऊन माणसं आणली. नाही, तसं काही नाहीये, म्हणूनच मला तुला सांगायचं होतं. म्हणजे काय झालं, आपली भेट झाली मध्यंतरी, त्यानंतर मला ईशा भेटली त्याच दिवशी. ती मला असंच म्हणाली की किती पैसे मिळतात तुम्हाला या कामाचे, ओम किती पैसे देतो. मला बोलू दिलं नाही ना तिने. ते ओमचे रणजित काका पण आले होते. तो खरा काका आहे हा ओमचा, खरंच. ते तुरुंगातून सुटून आलेत ना? हो ग, म्हणजे नाहक गेला पण आला ना बाहेर. तुरुंगातून सुटल्यानंतर ते आपल्या सोबत अजून एकांना घेऊन आले, दत्ताराम. आणि ते दत्ताराम म्हणजे ओमचे सायंटिस्ट बाबा ना? असंच पोर्ट्रे केलं ना तुम्ही? मला वाटलं की त्या रणजित काकांनी सगळी फिल्म युनिट मधली माणसं जमा केलीत. आता कोण तयार होईल असली नाटकं करायला? नाही बेटा, मी तेच तर तुला सांगायला आलीये. असं काही नाहीये. म्हणजे मला माहिती नाही तुला कितपत माहिती आहे. म्हणजे मधू, जयेश, धना, आजी, मी, दत्ताराम, आम्ही, आमच्या सगळ्यांवर ना ओमचे फार उपकार आहेत. काय? हो, म्हणजे तिनेच मला सांगितलं. काय सांगतेस तू? तिचा नवरा रोज दारू पिऊन तिला मारहाण करायचा, म्हणून ओमनीच तिला आपल्या घरामध्ये आश्रय दिला. आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यातल्या अगदी अडचणीच्या प्रसंगी त्यांनी फार मदत केली, आम्हाला आधार दिलाय आणि आसरा दिलाय. त्याचं घर राहायला दिलं. आम्ही सगळेच एकत्र राहत होतो. यानं त्या कारणाने आम्ही एकत्र आलो आणि एका कुटुंबासारखे राहायला लागलो. आणि त्या दरम्यान ओम आणि ईशाची ओळख झाली, मैत्री झाली आणि त्यांचं प्रेम फुलायला लागलं. हे सगळं आम्हा सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यानंतर सासवडला गेला ओम. देशमुख सरांना, आय मीन मोठे बाबा, त्यांना भेटायला गेला तो. तेव्हा मोठे बाबा ओमला असं म्हणाले की ईशाच्या घरात जाईल तिथून आमची काही अपेक्षा नाहीये. म्हणजे मुलाचं रंगरूप, पैसे वगैरे असं काही नाहीये. फक्त ते घर एक एकत्र कुटुंब आणि असं आनंदी कुटुंब असावं. काय बेटा, ओमचं काही कुटुंब नाहीये. म्हणजे आम्ही सगळे त्याचं कुटुंब आहोत. आणि ही सगळी जाणीव होऊन तो जेव्हा कोलमडला ना, तेव्हा आम्ही सगळेच फार अस्वस्थ झालो. आम्हाला वाटलं की ज्यांनी आम्हाला आसरा दिलाय तो मुलगा इतका असा सैरभैर झाला, तर आम्ही सगळेच जण असे त्याच्या मदतीला धावून गेलो. म्हणजे पैशासाठी नाही बेटा, आम्ही ते प्रेमासाठी आम्ही हे सगळे नाटक मिळतात आम्ही सामील झालो. म्हणजे अचानकच झालं अगं सगळं. म्हणजे कोणाला फसवायचा हेतू नव्हता. त्या दोघांचं नातं जुळवायचा हा प्रयत्न होता. शोभना मावशी, मग हे आधी का नाही सांगितलंस तू? अगं सांगायचं तसंच ठरलं होतं बेटा.
म्हणजे ईशा आमच्याकडे पहिल्यांदा आली ना, ओमच्या घरी पहिल्यांदा आली तेव्हा ओम घरी नव्हता, खरंच नव्हता. आम्ही तिच्या समोर अचानक असे आई बाबा भाऊ बहीण असे उभे राहिलो आणि ओमला नंतर कळलं तेव्हा तो फार रागवला आमच्यावर, फार रागवला. तेव्हा मी त्याला समजावून सांगितलं की आता तुम्ही तुमचं नातं फुलतंय, तुम्ही नात्यात कम्फर्टेबल व्हा, वेळ आली की मी समजून सांगेन ईशाला. काय झालं की ती आम्ही त्या सगळ्या नाटकाच्या आणि ओमच्या या सगळ्यात प्रेमातच पडलो बहुतेक, आणि ती वेळ आली कुठे ती आमच्या हातातून अशी निसटून गेली. आम्ही पहिल्यांदा जेव्हा ग्रीन रूफला भेटलो होतो तेव्हा नाही का त्याला उशीर झाला होता. हो, तेव्हा तो हाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होता. मला सांगितलं होतं त्याने. म्हणजे त्याच्या ऑफिसमध्ये कोणतरी कलिग आहेत त्याही. ह्या हो शोभना मावशी. म्हणजे तर काहीच खोटं सांगत नव्हत्या. नाही म्हणजे रणजित का काही खोटं सांगत नव्हते. नाही कोणी पैसे घेऊन आलेले नव्हते. नाही ग, कोणीच पैसे घेऊन आलेलं नव्हतं. म्हणजे शोभना मावशी काय ओमची खरी आई नाहीये. खरं तर कोणीच त्याचे खरे नातेवाईक नाहीयेत. पण ओमनी इतकं केलंय ना त्यांच्यासाठी, आता त्यांच्यासाठी ओमच सगळं काही आहे. त्यांचा मुलगा नातू भाऊ सुद्धा ओमच आहे ग. कशी बोलली अश्विनी त्यांच्याशी. कीप बेगिंग असं म्हटलं त्यांना. नाही तू इतकं वाईट वाटू नको घे. तुझी काही चूक नव्हती, तू चुकली होतीस. तेव्हा त्यांनी काही खरं सांगितलं असतं लवकर तर बरं नसतं का झालं. आणि सगळेजण नाटक करत होते, तुला कसं कळणार होतं. काही सांगायचा प्रयत्न करत होते मला सगळे सतत, पण मी काही नाही ऐकलं कोणाचंच. आणि ओम तर मला परत सांगायचा प्रयत्न करत होता, पण मी एकदाही त्याला जस्टिफाय करायची संधीच दिली नाही. मी काहीच ऐकून घेतलं नाही त्याचं. सगळ्या मुलांनी कसं वागले असं. सगळं चुकलंय यार. मला असं वाटतं की तू एकदा ओमचं ऐकून घ्यायला पाहिजे होतं. हो ना. हो मी घेत होते त्याचं ऐकून, तर तू मला म्हणालीस की काही गरज नाहीये त्याची, तू विरोधात गेलीस माझ्या. मी असं कधीच नाही म्हटलं तुला. मी नाही बोलले असं. नाही म्हणजे मी बोलले असेल तर ते मी तुझ्या काळजीपोटीच बोलले असेल ना ग. अगं मला माहितीये तुला त्रास होत होता म्हणून मी असं तुला सांगितलं. सॉरी. नाही अश्विनी, आपल्या सगळ्यांचं सगळं चुकलं. खूप चुकलो आता. आणि आता हे काय होऊन बसलंय. खूप चुकलंय आपलं. मग ती चूक सुधारा ना. ऑर्डर. परत कधी आलास तू? आता 2 दिवसच झाले. आता कशी आहे बायको? सुटली. म्हणजे हजारच तसं होतं ना. एक दिवस जाणार होते, गेली. एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे आम्हाला माहिती नव्हतं ना. आम्हाला फक्त एवढंच माहिती होतं की तू गावाला गेलायस. इतकं सिरियस असेल असं नव्हतं वाटलं. काय वेळ होतं? जाण्याचं नव्हतं एवढं मात्र नक्की. नाही सॉरी, म्हणजे तसं नव्हतं मला विचारायचं. म्हणजे काय झालं होतं नेमकं? कारण काय हजार असतात. कॅन्सर, ट्युमर, हार्ट अटॅक. आपली वेळ आली की एखादं कारण पुढे येताना हात धरून घेऊन जात. त्याला इलाज नसतो. मला पण वाटायचं ह्या त्रासातनं तिला मोकळं व्हावं, जावं सोडून. पण ईशात ती कशी असली ना तरी या जगात होती याचा आधार होता मला.
कळतच नाही की कुणाच्या आधारानं जगायचं. आतल्या आत सोसत होती, अंगावर काढलं दुखणं ती. काही ट्रीटमेंट वेळेवर मिळाली नाही का? आजारी हे कळायलाच आम्हाला खूप उशीर लागला. त्यामुळे ट्रीटमेंट उशिरा सुरू कर. मी इकडे पैसे कमवायला आणि ती तिकडे. मला ना सारखी म्हणायची, घरी ये एकदा, तुमची आठवण येते. ते चिडायचो, भांडायचो तिथे. तिला म्हणायचो की मला इथं किती त्रास होतो, तुला काही कळतंय काय? असं काय बाई काय बोल. पण तेव्हा ती आत्म जळत होती तिथं. आता माफी तरी कुणाची मागायची? माणूसच गेलं म्हटल्यावर तर काय करता येत नाहीत. na 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 na